कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आता ॲक्शन मोडवर आली असतानाच शिंदेंच्या शिवसेनेने देखील कंबर कसले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीसाठी एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले। शिवसेनेच्या कोकणातील सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत कोकणातील शिवसेना आमदार येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात आपल्या मागण्या मांडणार आहेत। तसेच कोकणातील मोठ्या विकास प्रकल्पावर सविस्तर चर्चा देखील यावेळी होणार। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडलेत। शिल्पा, सह्याद्री अतिथीगृहावर थोड्याच वेळात शिंदेंच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक होते। एकीकडे मातोश्रीवर सुद्धा बैठकांचा धडाका सुरू असताना आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मागण्याआधी या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा होणार अशी माहिती मिळते आहे। काय या बैठकी संदर्भातली अधिकची माहिती? राहिलं तर 3 दिवसांपासून बैठकांवर बैठका सुरू आहेत। आज देखील सह्याद्री अतिथीगृह इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत। मग त्यामध्ये प्रामुख्याने उद्योग विभाग असेल, मराठी भाषा विभाग असेल किंवा MSRDC व कोकण विभागातील आमदार यांच्या विशेष करून बैठका होणार आहेत। यामध्ये एकनाथ शिंदे आता या बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। विशेष म्हणजे या बैठकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोकण विभागातील जे आमदार आहेत, कोकणाचा जो विकास आहे त्यावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे। त्याचबरोबर मराठी जी भाषा विभाग आहे त्या संदर्भात देखील वेगवेगळे मुद्दे आहेत त्यावर चर्चा होईल। उद्योग विभागासंदर्भात बैठक घेतली जाईल आणि त्या संदर्भात जे प्रश्न असतील ते देखील सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे। त्यामुळे आजची ही महत्त्वाची बैठक मानली जात आहे। करण, अगदी शिल्पा, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।